मनी प्लांट लावल्याने घरात पैसा येतो असं तुम्ही एकदा तरी ऐकलंच असेल आणि मला तर सुरुवातीपासून हेच माहिती आहे की मनी प्लांट हे फक्त पैशासाठीच लावलं जातं. तुम्ही ऐकलंही असेल की पैशाचं झाड असं लोक म्हणतात, ते हेच पैशाचं झाड आहे. आमच्याकडे आणखीन एक मनी प्लांट वगैरे आहे, पण ते छोटंसंच आहे. बरं, आता तुम्ही हेही म्हणत असेल की मग मी का झाड लावलेलं आहे, तर याला जास्त काही केअर करण्याची गरज नाही आहे, कुठेही ते उगवतं थोड्याशा पाण्यामध्येही. म्हणूनच आता हे मी धुतेले झाड आहे ना, ते माझ्या पप्पांनी माझ्या लग्नामध्ये दिलेलं आहे. मी एवढ्या दिवस वापरत नव्हते कारण मला जास्त एस्थेटिक वाटत नव्हतं, पण जर निरखून पाहिलं ना तर इतकंही खराब नाही आहे. मग म्हटलं की धुवून आता वापरायला काढूयात. त्यानंतर आम्ही बेसमेंटमध्ये गेलो होतो. तुम्हाला माहितीच आहे की आता पावसाळा असल्यामुळे किती गवत वगैरे उगवत आहे. थोडंसं झाडूही मारून घेतला आणि मग आम्ही म्हटलं खूप दिवसांपासून ओरिओ शेक बनवायचा होता, तर तो बनवूया. आणि माझ्याकडे ब्लेंडर पण भरपूर दिवसापासून होता, तर जास्त नाही, थोडंसं पण नेहमीसारखं काही टेस्टी झालं नव्हतं. थोडंसं माझं काहीतरी चुकलं होतं याच्यामध्ये असं. त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं, चिकन बनवलं होतं. छान असं जेवण करून झाल्यानंतर इथंच आम्ही आमचा डे संपवलेला आहे. ओके, बाय.